नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण झटपट म्हणजे फक्त 5 मिनिटांमध्ये होणारा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारा डोसा बघतोय। तर हा डोसा आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। तर चाळणीने स्वच्छ चाळून असं मी हे गव्हाचं पीठ घेतले। आता यामध्ये अर्धा चमचा लसणाची पेस्ट टाकूया। तर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत। तर कांदा टोमॅटो कट करून टाकण्यापेक्षा लसणाची पेस्ट सुद्धा डोशामध्ये खूप छान लागते। एकदा तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा। आता यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स, याने सुद्धा डोशाला खूप छान असा फ्लेवर येतो। हे नसेल तर याच्याऐवजी लाल तिखट टाकू शकता। आणि इथे मी 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 पॅकेट चिली फ्लेक्सचं टाकलेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। तर झटपट होणारा म्हणजे 5 मिनिटांमध्ये होणारा आपण डोसा बघतोय, त्यासाठी यामध्ये एवढंच साहित्य मी इथे टाकणार आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी ओतायचे आणि डोशासाठी जसं बॅटर असतं त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचे, परफेक्ट। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। तर याआधी आपण चिली फ्लेक्स घातले, त्यामध्ये सुद्धा थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला इथे मीठ घालायचे। मीठ टाकल्यानंतर बॅटरमध्ये मीठ छान मिक्स करून घेऊया। आणि इथे आपलं डोशांसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता याचे लगेच डोसे सोडायला घेऊया। तर त्यासाठी डोशांचा तवा गॅसवर ठेवलेला आहे। तवा कडकडीत गरम होऊ द्यायचा, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि तयार केलेल्या बॅटरमधलं 1 पळी बॅटर अशा प्रकारे तव्यावरती सोडायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने तव्यावर डोसा सोडून घेतला, परफेक्ट। तर साधारण एवढ्या आकाराचा डोसा आपल्याला सोडून घ्यायचा, यापेक्षा मोठा किंवा छोटा नाही सोडायचा। डोशाची एक बाजू सुकल्यानंतर लगेच डोसा पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा खरपूस असा भाजून घ्यायचा। हे बघा, डोशाला किती सुरेख अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता दोन्ही साईडने डोसा भाजून घेऊया। दोन्ही साईडने डोसा भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि बाकीचे डोसे सुद्धा याच पद्धतीने करून घेऊयात। तर फक्त 5 मिनिटांमध्ये होणारा हा डोसा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि या झटपट नाश्त्याच्या रेसिपीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।